पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी बजरंग अप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बजरंग अप्पा सोनवणे आणि ज्योती मेटे या दोन पर्यायामधून अखेर शरद पवार यांनी बजरंग अप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र पंकजा मुंडे यांच्यासमोर बीडमधील हे आव्हान सोपी नसणार आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे की बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर 3M फॅक्टर हा महत्त्वाचा ठरणार आहे. मराठा, मुस्लिम आणि महायुती या 3 चक्रव्यूहामध्ये सध्या पंकजा मुंडे अडकण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे मराठवाड्यातील जे राजकारण पाहता मराठा आणि वंजारी हा जो वाद आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे आणि त्यामुळंच कुठंतरी या निवडणुकीमध्ये देखील हा वाद दिसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू हा बीड होता आणि त्याच बीडमध्ये मराठा मुद्दा हा देखील या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असणार आहे. नेमकं पंकजा मुंडेंसमोर या 3 फॅक्टरमधून काय काय आव्हान असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. नमस्कार, मी संतोष मोरे, आपण पाहता मुंबई आउटलुक. सर्वात पहिला फॅक्टर म्हणजे की पंकजा मुंडे यांच्यासमोर असणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कारण की ज्या प्रकारे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे या 1 लाखाच्या पेक्षा अधिक मताने या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यावेळेस एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बजरंग अप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी बजरंग अप्पा सोनवणे यांचा 1,70,000च्या जवळपास मताने प्रीतम मुंडे यांनी पराभव केला होता. मात्र त्यावेळेस बजरंग अप्पा सोनवणे यांच्या पाठीमागं खुद्द धनंजय मुंडे जे केंद्रीय सध्याचे कृषी मंत्री आहे हे होते. आता सध्या तसं वातावरण नसलं तरी मात्र सर्वात महत्त्वाचं वातावरण जे मराठा आरक्षणामुळे जे बीडमध्ये तापलेलं आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. आज जो आपण व्हिडिओच्या माध्यमातून विषय मांडणार आहे की तो हाच असणार आहे की नेमके हे जे 3 मुद्दे जे आहे यामधून कशा प्रकारे पंकजा मुंडे यांना घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा बीडमध्ये ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला आणि त्याचा केंद्रबिंदू राहिला होता हा म्हणजे बीडमध्ये मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात सक्रिय होते आणि त्यांच्या आंदोलनाला ह्या बीडमधून मोठ्या प्रमाणात समर्थन देखील पाहायला मिळालं होतं. आता देखील मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जो मराठा फॅक्टर आहे हा चालताना दिसत आहे. कारण की भाजपचे नेते असो किंवा अनेक ठिकाणी इतर पक्षातील नेते प्रचाराला जात आहे त्यावेळेस कुठेतरी त्यांना मराठा कार्यकर्त्यांकडून अडवण्यात येत आहे. त्यामुळं कुठेतरी हा फॅक्टर हा काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रीतम मुंडे एका कार्यक्रमात गेल्या होत्या. त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे प्रीतम मुंडे यांना मराठा आंदोलकांनी अडवलं होतं आणि शेवटी प्रीतम मुंडे यांना माघारी परतण्याची वेळ आली होती. हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाचा असणार आहे. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, मात्र ज्यांना तुम्हाला पाळायचं आहे त्यांना तुम्ही पाळू शकता असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजातला जो रोष आहे हा भारतीय जनता पार्टीच्या इकडंच असल्याचं ह्यातून दिसून येत आहे. त्यातच ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता, ओबीसीतून आरक्षण मिळावं या संदर्भात मनोज जरांगे पाटील वारंवार वक्तव्य करत होते, राज्य सरकारकडे तशी मागणी करत होते. ज्यावेळेस सगळे सोरे हा शब्द जेव्हा समोर आला त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी ज्या प्रकारे मराठा समाजाची 1 मराठा लाख मराठा ही जी घोषणा आहे त्यावेळेस कुठेतरी पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की आता 1 ओबीसी लाख ओबीसी अशी घोषणा देखील त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यामुळं कुठंतरी पंकजा मुंडे संदर्भात जो मराठा समाजाचा जो राग आहे या निवडणुकीमधून दिसण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा आहे मुस्लिम फॅक्टर देखील ह्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण की ज्या प्रकारे मागील 2019च्या जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघामध्ये 91,000 मतं घेतली होती. त्यावेळेस MIM आणि वंचित बहुजन यांची आघाडी होती, त्यामुळं त्यांना 91,000 मतं मिळाली होती. त्यामुळं ही मतं अतिशय महत्त्वाची असणार आहे पंकजा मुंडेंकरिता. कारण की ज्या प्रकारे बीड लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला गेला तर या मतदारसंघामध्ये 2,30,000 मतं ही मुस्लिम समाजाची आहे
आणि साधारणतः टक्केवारीचा जर विचार केला तर 11.1% हे मुस्लिम समाजाचे मतदान बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आपल्याला माहीतच आहे की ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा जो विषय सुरू होता त्यावेळेस अनेक आंदोलनामध्ये मुस्लिम समाजानं देखील मराठा समाजाला सहकार्य केलं होतं. अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था असो किंवा इतर काही व्यवस्था असो त्यावेळेस मुस्लिम समाजानं देखील सहकार्य केलं होतं. त्यामुळं मुस्लिम समाज आणि मराठा समाज जर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकत्रित झाला तर कुठेतरी पंकजा मुंडे यांचे देखील डोकंदुखी वाढण्याची शक्यता आहे. आणि तिसरा या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की तो म्हणजे महायुती. महायुतीच पंकजा मुंडे यांच्यासाठी देखील अडचणीचा विषय ठरू शकते. तो कारण असं की पंकजा मुंडे गेल्या 4.5 वर्षांपासून राजकीय वनवासात होता. विधान परिषदेमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपीचंद पडळकर असो, राम शिंदे असो, आणखी काही नेते असो यांचं वारंवार पुनर्वसन करण्यात आलं होतं त्यांना विधान परिषद असो किंवा इतर पदांवर. मात्र तसं पंकजा मुंडे यांच्या संदर्भात झालं नव्हतं. कारण की ज्या प्रकारे आपल्याला माहिती होतं की 2014 पासून ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मुख्यमंत्री आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंचा जो वाद आहे हा सर्व राज्याला आणि देशाला माहीत आहे. त्यामुळं त्यांचं कुठंतरी राजकीय जे पाय कापण्याचा प्रयत्न वारंवार फडणवीस ग्रुपच्या वतीने करण्यात येत होता. असा वारंवार आरोप पत्रकारांमार्फत त्या इतर लोकांमार्फत त्यांच्या समर्थनामार्फत करण्यात येत होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या निवडणुकीमध्ये देखील तसं काही घडणार का? कारण की जर ही निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. जर या निवडणुकीने पंकजा मुंडे यांचा जर पराभव झाला तर त्यांचं राजकारण जवळपास संपण्याच्या स्थितीत असणार आहे. त्यामुळेच कुठेतरी हा मतदारसंघ मध्ये निवडून येण्यासाठी पंकजा मुंडे यांना अतिशय प्रयत्न करावा लागणार आहे. या मतदारसंघामध्ये जे सध्याचे जर आमदारांची जी परिस्थिती जर आपण जे बळबळ पाळलं तर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जास्ती आहे. कारण की त्यांचे 3 आमदार या मतदारसंघामध्ये आहेत. तर शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे स्वतः शरद पवार यांच्या गटासोबत आहे. तर अजित पवार गटाच्या वतीने सोबत जे आहे ते पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहे. दुसरे आमदार आहे प्रकाश सोळंके आहे. आणखी असे 3 आमदार आहे जे अजित पवार गटासोबत आहे. मात्र ह्या सर्व ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जर पंकजा मुंडे यांना या आमदारांकडून, कारण की पंकजा मुंडे यांची स्वतः निवडणूक जिंकण्याची आणि त्यांची पूर्ण तयारीची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी घेतली असली तरी मात्र राजकीय गेम कुठेतरी पंकजा मुंडे यांचा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर त्यांचं राजकारण संपणार आणि त्यामुळंच कुठेतरी पंकजा मुंडे यांच्यासाठी हे 3 जे फॅक्टर आहे मुस्लिम, मराठा आणि महायुती हे अडचण निर्माण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.